नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 25-26मध्ये नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र या विषयाची 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 7वी समाजशास्त्र, इतिहास आणि भूगोल. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2025-26, गुण 20, वेळ 1 तास. चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकेसाठी सिलेबस हा इतिहासातले 3 प्रकरणं, भूगोलातले 3 आणि नागरिकशास्त्राचे 2 अशा पद्धतीने सर्व प्रकरणांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून पाठांतर करा, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. साधारणतः 18 ऑगस्ट नंतर आपल्या शाळेमध्ये ही चाचणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी हे सर्व प्रश्न आपल्याला नक्कीच उपयोगात ठरतील. बघा, रिकाम्या जागा 3 गुणांसाठी. पहिलं, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. 2, विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होय. 3, सम्राट अकबराच्या नाण्यावर राम सीतेचे चित्र होते. ब भाग, नावे लिहा 5 गुणांसाठी. 1, गोडवंची राणी, राणी दुर्गावती. 2, उदयसिंहाचा पुत्र, महाराणा प्रताप. 3, मुघल सत्तेचा संस्थापक, बाबर. 4, बहमनी राज्याचा पहिला सुलतान, हसन गंगू. 5, विजयनगरचा राजा हरिहर. या पद्धतीने आपण जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, कोणत्या व्यक्तींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत? उत्तर, अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, यहा बिन मिर्झा हैदर यांच्या तवारीखा आजही उपलब्ध आहेत. दुसरं, कृष्णदेवराय कारकिर्दीत कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले? हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिरचं. मौखिक साधने म्हणजे काय? ओव्या, लोकगीते, लोककथा या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्यास मौखिक साधने म्हणतात. ब भाग, एका शब्दात उत्तरे लिहा. संविधान म्हणजे काय? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्यांना संविधान असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे एका वाक्यासाठी, लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. तिसरा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. 1, सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? भूगोल विषयावर आधारित प्रश्न आहे. बघा त्याचं उत्तर, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगलचा वापर करावा. दुसरं, आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, भारत देश उत्तरेकडील व पूर्वेकडील गोलार्धात आहे. भारताचा भौगोलिक विस्तार उत्तर गोलार्धात आहे. तसेच भारत पूर्वेकडील गोलार्धात येतो कारण त्याची स्थिती पूर्व रेखांशावर 68 अंश
ते 97° पूर्व आहे. तिसरं, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? जवळपास 5 अंशाचा कोन करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.